राम मंदिर दानचोरी प्रकरणी ठाकरेंचं आज रामरक्षा आंदोलन होणार आहे। दादरच्या कबूतरखान्यासमोर हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। थोड्याच वेळात रामरक्षा आंदोलनाला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत। हिंदूंना रामभक्तांना आंदोलनात सहभागी होण्याचं ठाकरेंनी आवाहन केलंय। दानपेटी चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय असा आरोप थेट ठाकरेंनी केला आहे। दरम्यान 2 दिवसापूर्वी या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे काय म्हणाले होते पाहूया। राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये अनेक शिवसैनिक सुद्धा सहभागी होते। आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्री होते, याला ऑपरेशन नाव दिले जाते। ऑपरेशन हे ऑपरेशन ते। मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। चोरी तर होते, राम मंदिरावरती दरोडा तर टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर आहे। या सगळ्या संदर्भात अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे जोडले जात आहेत थेट मातोश्रीहून। नंदकिशोर, शिवसेनेचं हिंदुत्वासाठी राम मंदिरासाठी मोठं आंदोलन, राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय मातोश्री बाहेर, काय अपडेट? ऋषी सर, 4 वाजता आहे, 4 वाजताची वेळ होती। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरून दादरच्या जो कबूतरखान्याच्या कडेला ते संपूर्ण राम मंदिरचा परिसर आहे, हनुमान मंदिर आहे, त्या ठिकाणी आरतीसाठी जातील। त्या ठिकाणची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र सध्या काहीच वेळा जे आहे ते उद्धव ठाकरे मातोश्रीवर जातील। त्यांच्यासोबत खरं तर आदित्य ठाकरे सुद्धा असतील आणि दोन्ही ठाकरे जे आहेत ते खरं तर दादरमध्ये जाऊन रामरक्षा आंदोलन जे आहे ते खरं तर करतील। याच वेळेला जी आरती आहे रामाच्या हनुमानाची ती उद्धव ठाकरे करतील। सोबतच जर पाहायला गेलं तर मोठं जे आंदोलन जे आहे, रामरक्षा आंदोलन जे आहे ते खरं तर छेडलेलं आहे। काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी सुद्धा एल्गार अशा पद्धतीचं एक ट्विट केलेलं होतं। म्हणजेच एकंदरीत खरं तर भाजप विरोधात भाजपचा जो बुरका आहे तो फाडणार अशा पद्धतीची टीका जी आहे ती खरं तर संजय राऊतांनी केलेली होती। त्यामुळे भाजप विरोधात सध्या आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती आता आक्रमक होताना आपल्याला पाहायला भेटेल। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर संपूर्णच फक्त आज मुंबईत सुरुवात होते, संपूर्ण राज्यभरात अशा पद्धतीची आंदोलनं जी आहेत ती होतील आणि त्याला जो प्रतिसाद जो आहे तो खरं तर शिवसेनेचे नेते असतील, उपनेते असतील ते देतील। सध्या आज मुंबईत होते, मुंबईमध्ये प्रमुख नेत्यांना खरं तर सूचना गेलेल्या आहेत। प्रमुख नेते, नगरसेवक असतील किंवा इतर महत्वाचे नेते असतील त्यांना हजर राहण्याच्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आज खरं तर मुंबईतून हा संपूर्ण एल्गार आहे। खरं तर 5-5:30च्या दरम्यान खरं तर ही संपूर्ण आरती होईल। संपूर्ण आरती दरम्यान खरं तर मुंबईतले नगरसेवक असतील किंवा महत्वाचे नेते, पदाधिकारी आहेत ते उपस्थित होतील। मात्र आता 4 वाजता आहेत, अवघ्या काही मिनिटात उद्धव ठाकरे जे आहेत ते दादरच्या दिशेनं रवाना होतील। विशेष सर, नक्कीच या अपडेटवर आपलं लक्ष असणारच आहोत। थेट जाऊया श्रेयस सावंतकडे, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत उपस्थित आहेत दादरच्या हनुमान मंदिरच्या बाहेरून। श्रेयस, शिवसेनेसाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आजचं आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे, काय अपडेट आहेत? पाऊस काय म्हणतोय? शिवसेना उभाटा गटाचा जोश काय म्हणतोय? जो जल्लोष तुम्ही पाहू शकता, जो संपूर्ण जो जल्लोष आहे, आपण या ठिकाणी आहोत। आज राम रक्षा हे महाआरती होणार आहे, चित्र आपण संपूर्ण दादरचा टॉप व्ह्यू आपण बघू शकतो। आज सगळे शिवसैनिक, ठाकरे गटाचे सगळे इकडे आलेत। आज आनंद या गोष्टीचा आहे की पुन्हा एकदा एकजूट दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि तो एकजूट या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतंय। जे खऱ्या अर्थानं जे रोड आहे तो संपूर्ण ब्लॉक करण्यात आला आहे आणि त्या रस्त्यावरून आता फक्त आणि फक्त जे भक्त आहे, जे शिवसेना ठाकरे गटाचे लोक आहेत ती इकडे आले दिसतात। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा आता इकडे येतील। सर, काय सांगाल या आंदोलनाबद्दल? राम रक्षा महाआरती होणार आहे आज, काय सांगाल? रामाच्या देवळामध्ये चोरी होते, रामाच्या देवळामध्ये जी चोरी होते ती थांबवण्यासाठी रामच आता धोक्यामध्ये आहे आणि आमचा राम आमचा आहे, तो आमचा राम कोणी चोरून नये म्हणून ही रामरक्षा स्तोत्र आम्ही या ठिकाणी सगळेजण मिळून एकत्रपणे गर्वचे कहून आम्ही हिंदू आहे हे बोलून आम्ही या ठिकाणी करत। तुम्ही बघू शकता आज रामरक्षा आंदोलन होणार आहे, कसं काय बघताय गोष्टीकडे? किती तुम्हाला या ठिकाणी रामरक्षा जे आंदोलन होत आहे ते राम मंदिरामध्ये जी चोरी झालेली आहे, जसं आता आमच्या साहेबांनी सांगितलं की रामाची चोरी होऊ नये यासाठी
या ठिकाणी रामरक्षा हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे. या ठिकाणी महाआरती घेण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता भर पावसात ऋषी भर पावसात ही गोष्ट घडते सर. भर पावसात हे आंदोलन आहे. कुठे ना कुठे वेगळी संजीवनी आज पक्षाला मिळेल का? एकंदर पाहायला गेलं तर वेगळी ताकद दाखवण्याचा पण प्रयत्न आहे का? पक्षाला संजीवनी पहिल्यापासूनच आमच्या बरोबर आहे, त्यामुळे सांगायची गरज नाहीये. कारण ह्या लोकांनी ज्या बीजेपीने जे केलेलं आहे, जे चोरीचं काम तिकडे चाललेलं आहे, ते कुठेतरी बंद व्हावं. याच्यासाठी साहेबांनी हिंदूंचं जे मंदिर आहे त्याचं कुठे त्याची जी निधी आहे ती कुठेतरी थांबवावी, यासाठी या ठिकाणी रक्षा हे केलेलं आहे. सर अयोध्याच्या मंदिरात जी काही गोष्ट घडली त्याच्या विरोधात आज हे आंदोलन आहे. हे आंदोलनाची सुरुवात वाटते का तुम्हाला? ह्याची ठिणगी मोठी पेटेल का? ही ठिणगी आज मुंबईत पडली, याचा वडवा अख्ख्या भारतात नव्हे तर अख्ख्या जगात सनातनी आणि हिंदू धर्मियांच्या मनामध्ये निश्चित उठणार आहे. ही संघटना रामाच्या मंदिराकरता 1 कोटी रुपयाचा धनादेश आणि चांदीच्या शिला देणारी संघटना आहे. आणि समोर राज्यकर्ते चोरी करणारी आणि चोरांना पाठीशी घालणारी संघटना आहे. त्याच्या विरोधात हा वणवा पेटलाय. हा वणवा पेटला असं त्यांचं म्हणणं आहे. आपण संपूर्ण वणवा बघू शकतो. आज या ठिकाणी अनेक शिवसैनिक पदाधिकारी इकडे आलेले आहेत सर. आणि खऱ्या अर्थानं एक वेगळं चित्र इकडे निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. भर पावसात आज रामरक्षा आंदोलन होतोय. लोकांनी छत्र्या हातात घेतल्या आहेत. मात्र जो जल्लोष रामरक्षाचा तोच पाहायला मिळतोय. जो संपूर्ण आपण टॉप व्ह्यू पाहिला तर आपण दादरच्या परिसरात आहोत. दादरच्या परिसरात आपण संपूर्ण परिसर पाहिला तर संपूर्ण परिसरात ही गोष्ट घडलेली आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जोरदार रामरक्षा आंदोलनाची मुंबईतल्या भर पावसातलं हे आंदोलन सुरू आहे. एकीकडे मातोश्रीहून आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आहेत तर श्रेयस स्वतः दादरहून उपस्थित आहेत. याचे वेगवेगळ्या बातमीपत्रात आपण अपडेट घेतच राहणार आहोत. तुर्तास दोघांनाही धन्यवाद. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज दादर येथील जे राम मंदिर आहे तिथे महाआरती करण्यात येणार आहे. आणि आजच जे सगळे शिवसैनिक इथे गोळा झालेले आहेत आणि या संपूर्ण ठिकाणची पाहणी करत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः विनायक राऊत आहेत. सर, काय सांगाल? तुम्ही आज इथे आलात, संपूर्ण या मंदिराची पाहणी केली, स्टेजची पाहणी केली. काय सांगाल आजचं जे महाआरती असणार ती किती जोरदार असणार आहे? आजची रामरक्षा महाआरती खऱ्या अर्थाने आज मुंबईतील या प्रसिद्ध अशा आणि ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अशा या हनुमान मंदिरच्या या ठिकाणाहून होईल. प्रत्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, माननीय आदित्यजी ठाकरे यांनी हजारोच्या संख्येने शिवसैनिक आणि रामभक्त या महाआरतीमध्ये सहभागी होतील. आणि आमच्या स्थानिक शाखेचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी एक चांगल्या पद्धतीने तयारी करतायत. किती जरी पाऊस असो, किती जरी वादळ असो, पण हे महाआरती होणार म्हणजे होणार. त्या प्रकारे आपण पाहिलं की राम मंदिरच्या इकडे जी दानपेटीतली चोरी झाली त्यानंतर आता शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळते. परवाच दिवशी उद्धव ठाकरे यांनी देखील आता आम्ही अनेक ठिकाणी आंदोलन करू असं देखील बोलले. आजची सुरुवात आज मुंबईपासून होते. आज काही पुणे, ठाणे अशा ठिकाणी सुद्धा महाआरती होत आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महाआरतीचं लोण पसरेल उत्स्फूर्तपणे, सांगण्याची आवश्यकता नाही. पण संपूर्ण देशामध्येच ही उत्स्फूर्तपणे राम रक्षा बचाव आंदोलन हे आपल्याला करावंच लागेल. राम बचाव आंदोलन हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या रामनामाचं जप करून सध्याचं सरकार सत्तेवर आलं त्याच रामाला आता ह्या चोरांपासून वाचवण्याची वेळ आलेली आहे. आणि ती भूमिका आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेने घेतलेली आहे. काय सांगाल किती मोठ्या प्रमाणात ते शिवसैनिक येतील आणि आरती करतील? हजारोच्या संख्येने आज शिवसैनिक येतील. शिवसैनिक आहेत, रामभक्त आहेत, पण हजारोच्या संख्येने आहेत. आपण जर पाहिलं तर हे होते शिवसेनेचे नेते विनायक राऊत. आणि आज मोठ्या प्रमाणात इथे अनेक जे शिवसैनिक इथे येणार आहेत आणि इथे आरती करणार आहेत. त्यानंतर निशासह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई. आज यहाँ पे उद्धव ठाकरे आरती करने वाले हैं, क्या कहोगे? हम लोग अयोध्या जी से आए हुए हैं, प्रॉपर अयोध्या जी से ही हैं, मुंबई में रहते हैं. और श्री अयोध्या जी में जो श्री राम मंदिर में जो चोरी की घटना हुई है बहुत ही आहत करने वाली, बहुत ही दुखदायी. हम लोगों को बहुत सुन करके बहुत ही कष्ट हुआ है कि लोग दूर दूर से जाकर के वहाँ दान पेटी में जो है मुंबई से, बाहर से, विदेश से लोग जा करके वहाँ जो है धन जमा करते हैं, दान पेटी में डालते हैं. उसकी चोरी हो जाना, घटना हो जाना बहुत ही निंदनीय, बहुत ही शर्मनाक घटना हुई है. इसके जो भी इसके हों उनको कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए. और कहीं न कहीं ट्रस्ट की और शासन की बहुत ही लापरवाही हुई है. बहुत अच्छे से इसकी जो है जान परख होनी चाहिए.
आपल्यासोबत अजून काही साधू संत आहेत. सर, काय नाव सांगा, कुठून आला तुम्ही? मी साधू आहे, महंत कैलादास उदासी निर्वाण. हे जे प्रकरण पाहतोय आम्ही अयोध्याचं, आणि खूप म्हणजे दुःखद घटना घडली ती, आणि विश्वासाने असं करणं हे चुकीचं आहे. लोकांची आस्था आहे, साधूंची आस्था, एवढी लढाई आम्ही लढली, 500 वर्षापासून लढाई चालू आहे रामांची. जे झालं ते चुकीचं झालं, आणि ते म्हणजे खूप दुःख झालं, साधू संतांना खूप दुःख झालं या गोष्टीचा. जर देव सुरक्षित नाही तर जनता कशी सुरक्षित असेल? आपण जर पाहिलं तर अनेक आता साधू संत देखील इथे आरतीसाठी आलेले आहेत. उद्धव ठाकरे थोड्याच वेळात इथे आता आरती करणार आहेत. जवळपास अनेक जे शिवसैनिक आहेत ते देखील आता दादर परिसरामध्ये गोळा होण्यास सुरुवात झालेली आहे. कॅमेरा पर्सन निशादसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.